नमस्कार. महत्त्वाची बातमी समोर येते. नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब प्रकरणी 1044 वाहनधारकांना 4.5 लाख रुपये दंडांची आकारणी. आयुर्वेद पथकाची वर्षभरातील कारवाई. सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आयुर्वेद पथकाने गेल्या वर्षभरात 1044 वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण 4,56,200 रुपये दंडांची आकारणी करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की मोटार वाहन कायद्यानुसार प्रमाणित प्रकाश यंत्रणास वापरणे बंधनकारक आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी LED बल्ब बसवल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकांचे डोळे दिपून काही काळ दृश्य अस्पष्ट होतं. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ते सुरक्षेतेस गंभीर धोका निर्माण होत असून पादचारी व दुचाकीवर स्वारच्या जीवितहानीलाही धोका निर्माण होतोय. त्याच पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आयुर्वेद पथकाकडून तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे. माहे एप्रिल 2025 ते माहे फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये कार्यालयातील आयुर्वेद पथकामार्फत एकूण 939 इतक्या वाहनांवर कारवाई करून 4,01,700 रुपये दंडांची आकारणी केली आहे. तसेच माहे मार्च 2026 मध्ये वाहनांना तेजस्वी LED बल्ब बसवल्याबाबत एकूण 105 इतक्या वाहनांवर कारवाई करून 54,500 रुपये दंडांची आकारणी केली. सांगली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी LED बल्ब बसवण्यात येऊ नयेत अथवा बसवण्यात आलेले नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब वाहनातून काढण्यात यावे, जेणेकरून इतर वाहनधारकांच्या जीवास धोका निर्माण होणार नाही. असे न झाल्यास संबंधित वाहनधारकांना दंडास सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. धन्यवाद. प्रतिनिधी पांडुरंग हत्तेकर, CBS न्यूज मराठी, सांगली.